फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझा यांना पॅरिसच्या न्यायालयानं गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे। त्यांना 9.2 दशलक्ष इतका दंड आणि 5 वर्षांसाठी कोणतंही सरकारी पद भूषवण्यास मनाई करण्यात आली आहे। 2007च्या राष्ट्रपती निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी तत्कालीन लिबियाचे हुकुमशहा गद्दाफी यांनी बेकायदेशीर निधी दिल्याबद्दल हा खटला संबंधित असल्याचंही म्हटलंय। डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे यांनी ग्रीनलँडमधील महिलांची 60 वर्षांपूर्वी जबरदस्तीने केलेल्या नसबंदीबद्दल माफी मागितली आहे। ग्रीनलँडमध्ये लोकसंख्या नियंत्रणाच्या उद्देशाने करण्यात आलेल्या नसबंदीला आता वांशिक भेदभावाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं। तर ग्रीनलँड हा डेन्मार्कचा एक स्वायत्त प्रदेश आहे आणि ज्याचे स्वतःचे पंतप्रधान आहेत। 1960 आणि 1970च्या दशकात डॅनिश डॉक्टरांनी सुमारे 4500 ग्रीनलँडिक महिला आणि मुलींमध्ये जबरदस्तीने इंट्रायुटरीन डिव्हाइसेस प्रत्यारोपित केले आणि त्याला स्पायरल केस म्हणून ओळखलं जातं। इस्रायलमध्ये इस्रायली हल्ले आणि तीव्र झालेले आहेत। जावैदा शहरामध्ये घर आणि तंबूंवर हल्ला झाला आणि त्यामुळे महिलेसह 8 बालकांचा मृत्यू झालेला आहे। देर अल बलह आणि खान युनुसमध्ये सुद्धा हे हल्ले झालेत आणि ज्यामध्ये आणखी 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। गाझामधील मानवी संकट तीव्र झालेलं असून 3 लाखांहून अधिक लोकांनी स्थलांतर केलंय। दुसरीकडे युद्धविरामासाठी आंतरराष्ट्रीय दबाव सुद्धा वाढतोय। फ्रान्ससह काही देशांनी पॅलेस्टिनी राज्याला मान्यता दिली आणि त्यामुळे इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे। 2 राष्ट्रांच्या समाधानावर सुद्धा नव्यानं चर्चा सुरू झाली आहे। भारताच्या रशियासोबतच्या व्यापारावर अमेरिकेने सातत्यानं आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळत आहे। भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे आणि त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यात। या तेल खरेदी विरोधात दंडात्मक कारवाई म्हणून ट्रम्प यांनी भारतावर 50% आयात शुल्क लादलंय आणि त्यामुळे भारत आणि अमेरिकेमध्ये तणाव निर्माण झालेला आहे। अशातच अमेरिकेचे ऊर्जा मंत्री क्रिस राईट यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याऐवजी जगातील इतर देशांकडून तेल खरेदी करण्याचा सल्लाही दिलाय। बांगलादेशमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यावेळी त्यांनी भारताच्या विरोधात आग ओकलेली आहे। त्यांनी भारतासोबतच्या असलेल्या सध्याच्या संबंधांवर भाष्य केलंय। आम्हाला भारतासोबत समस्या असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर सत्ता पालटावेळी शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात आल्या आणि तिथेच राहत आहेत। हसीना यांचा पाहुणचार केला जातो आणि त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये तणाव असल्याचं युनुस म्हणाले। युनुस यांनी भारतावर बांगलादेश विरुद्ध खोट्या बातम्या पसरवल्या असा आरोप सुद्धा केलाय। आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि यासाठी ब्रिटन, फ्रान्स, पोर्तुगाल, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया आणि भारतासह 12 देशांनी मान्यता दिली आहे। मात्र अमेरिका, इस्रायल आणि इटलीनं नकार दिलेला आहे। मेलोनी यांनी पॅलेस्टाईनला मान्यता न देण्यामागचं कारण सुद्धा स्पष्ट केलंय। सर्व इस्रायली पोलिसांची तातडीने सुटका तसंच पॅलेस्टाईनच्या सरकारी आणि राजकीय प्रक्रियेमध्ये हमासचा सहभाग नसावा अशा 2 अटी इटलीने ठेवलेल्या आहेत आणि या अटी मान्य झाल्या तरच पॅलेस्टाईनला मान्यता देऊ असं सुद्धा मेलोनी म्हणाल्या। फेब्रुवारी महिन्यामध्ये इस्रायलमध्ये काही बसेसमध्ये झालेल्या स्फोटांनंतर आता तेल अवीवमध्ये एका कारमध्ये भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। तेल अवीवच्या रस्त्यावर पार्क केलेल्या एका कारमध्ये हा ब्लास्ट झाला आणि यामध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत। या स्फोटाचं कारण नेमकं अस्पष्ट आहे। यामध्ये एलियाहू परिसरामधील ला गार्डिया रस्त्यावर ही घटना घडल्याची माहिती आहे। घटना घडल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि या स्फोटामध्ये जखमी झालेल्या एका व्यक्तीला उपचारासाठी दाखल सुद्धा करण्यात आलाय। डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे यांनी ऐतिहासिक माफी मागितलेली आहे। ग्रीनलँडमधील हजारो महिलांना 60 वर्षांपूर्वी जबरदस्तीने गर्भनिरोधक उपकरणं बसवण्यात आलेली होती आणि 12 वर्षांच्या मुलींना सुद्धा आयुडी लावण्यात आले। या प्रक्रियेमुळे महिलांना तीव्र वेदना झाल्या, रक्तस्राव आणि वंध्यत्वाचा सामना सुद्धा करावा लागला। हा आपल्या इतिहासातील सर्वात काळा अध्याय असल्याचं डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी म्हटलंय। या माफीमुळे ग्रीनलँडमधील महिलांनी समाधान व्यक्त केलं असलं तरी भरपाईच्या उल्लेखाअभावी नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे।
आशियामध्ये रगासा वादळाने जबरदस्त कहर केल्याचं पाहायला मिळालं. हाँगकाँग, तैवान, चीन आणि फिलिपाईन्समध्ये प्रचंड विध्वंस झाल्याचं दिसतंय. हाँगकाँगमध्ये 195 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळ धडकलं आणि ज्यामुळे झाडं सुद्धा उन्मळून पडली आहेत. पूल कोसळून गेलेले आहेत. वाहतुकीवर सुद्धा याचा मोठा परिणाम झालाय. चीनमध्ये तब्बल 20 लाख लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय आणि तैवानमध्ये 32 जण जखमी झालेले असून फिलिपाईन्समध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय. रगासा हा 1950 नंतरचं सर्वात मोठं भीषण वादळ मानलं जात आहे आणि या चक्रीवादळामुळे सगळीकडे हाहाकार माजला असून ठिकठिकाणी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुद्धा सध्या सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये विचित्र प्रकार समोर आला. पोटदुखीची तक्रार घेऊन आलेल्या एका तरुणाचा एक्सरेमध्ये चमचा, पेन, टूथब्रश आढळून आलाय. उत्तर प्रदेशमधील हापूर जिल्ह्यामधून एका 40 वर्षीय व्यक्तीला अंमली पदार्थांचं मोठं सेवन होतं. तो बरंच सेवन करायचं, त्याचं व्यसन लागलेलं होतं आणि तो सर्व प्रकारचे पदार्थ सुद्धा खाऊ लागला. त्याला पोटदुखीचा त्रास झाला तेव्हा तो एका खासगी रुग्णालयामध्ये गेला. सगळ्या प्रकारच्या तपासण्या झाल्या, प्रक्रिया झाल्या आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्याचं यशस्वी ऑपरेशन केलंय. या शस्त्रक्रियांमधून तरुणाच्या पोटामधून 2 पेन, 19 टूथब्रश, 29 चमचे काढण्यात आले. लेहमधील हिंसाचारादरम्यान पोलिसांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली 2 नेपाळी नागरिकांना अटक झालेली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका चकमकीमध्ये दोघांना सुद्धा गोळी लागली आहे आणि यामुळे आंदोलनात देशाबाहेरील लोकांच्या उपस्थितीबद्दल चिंता व्यक्त होतीये. या हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत जवळजवळ 60 जणांना अटक झालेली आहे आणि हिंसाचारामध्ये 4 नेपाळी नागरिक सुद्धा जखमी झालेत. त्यापैकी दोघांना अटक झालेली असून दोघांवर उपचार सुरू आहेत. अटक केलेल्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून काहींना अटक होण्याची शक्यता. संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत जवळपास 62,000 कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण करार केलेला आहे आणि या करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार भारतीय हवाई दलासाठी 97 LCA Mk-1 विमानांची खरेदी केली जाणार आहे आणि यामध्ये 68 लढाऊ आणि 29 2 आसने विमानांचा समावेश आहे. यासोबतच संबंधित उपकरणं सुद्धा पुरवली जातील. हा करार आत्मनिर्भर भारत अभियानाला मोठी गती देणारा ठरणार आहे आणि पुढील 6 वर्षात ही विमानं हवाई दलाच्या ताफ्यांमध्ये दाखल होतील. मतमोजणी प्रक्रियेमध्ये एकसमानता आणि अधिक स्पष्टता सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने आता नवीन निर्णय घेतला आहे आणि यानुसार आता ज्या मतमोजणी केंद्रांवर टपाल मतपत्रिकांची मोजणी होतीये तेथील मोजणी पूर्ण झाल्यानंतरच EVM मतमोजणीची उपांत्य फेरी सुरू केली जाईल. या नवीन पद्धतीची अंमलबजावणी सर्वप्रथम बिहारमध्ये होईल, जिथे नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. हिंदू समाजामध्ये कन्यादानाची परंपरा आहे आणि लग्नानंतर स्त्रीचं गोत्र बदलतं. त्यामुळे विधवा आणि निसंतान हिंदू महिलेचा मृत्यू झाल्यावर तिच्या संपत्तीवर तिच्या पतीच्या कुटुंबियांचा हक्क असेल, तिच्या माहेरच्यांचा नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. या संदर्भात न्यायमूर्ती BV नागरत्ना यांनी लग्नाच्या विधींमध्येच सांगितलं जातं की ती एका गोत्रामधून दुसऱ्या गोत्रामध्ये जाते आणि ती आपल्या भावाविरुद्धही पोटगीसाठी याचिका दाखल करू शकत नाही, असं त्यांनी म्हटलंय. हरिद्वारमधील BHEL सेक्टर 3 जवळील मंदिराला नवरात्रीनिमित्त सुंदर सजावट करण्यात आली आहे. स्कंद पुराणानुसार जेव्हा इंद्रदेवाचं राज्य हिरावून घेतलं गेलं तेव्हा त्यांनी तिथं अनेक वर्ष सामान्य रूपात तपश्चर्या केली होती आणि त्यानंतर माता सुरेश्वरी देवीनं दर्शन देऊन त्यांना त्यांचं साम्राज्य परत मिळवून दिलं होतं, अशी या मंदिराची महती आहे. नवरात्रीमध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. अनेक वर्षांपासून या मंदिरामध्ये येत असलेले भाविक त्यांनी देवीकडे जे मागितलं ती मनोकामना पूर्ण झाली आहे, असं सुद्धा काही भाविक सांगतात. उत्तर प्रदेशमधील बहराईच जिल्ह्यामधील मंझारा टोकली परिसरामध्ये लांडग्यानं हल्ला केलेल्या 8 वर्षांच्या मुलाला त्याच्या धाडसी शेजाऱ्यानं वाचवलंय. ही घटना बुधवारी दुपारी 3:30च्या सुमारास घडलेली आहे. मुलगा घराबाहेर खेळत होता. लांडग्याने मुलाला पकडून फरफटेत नेल्याचा प्रयत्न केला आणि मुलाला फरफटत घेऊन जाताना मुलाचा आरडाओरडा ऐकून सोनू नावाचा शेजारी त्याच्या मदतीसाठी धावलाय. त्याने काठी घेऊन लांडग्याच्या डोक्यावर वार केला आणि त्यामुळे लांडग्याने मुलाला सोडून जवळच्या उसाच्या शेतामध्ये पळ काढला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अनिकेत नावाच्या मुलाच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि हाताला सुद्धा दुखापत झाली आहे.
आहे